दरम्यान बीडमध्ये निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी वाल्मिक कराडवरती आरोपांचा भडीमार केला। घटना घडून 19 दिवस उलटले तरीही कराडला अटक का नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला। की या वाल्मिक कराडला त्याला फक्त त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अजून अटक नाही आवड साहेब। दुसरी गोष्ट त्याचं कनेक्शन डायरेक्ट लागतंय त्या खंडीमुळे 302 मध्ये 19 दिवस झाले अजून सुद्धा त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक नाही आणि दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून त्याचं 302 मध्ये कट कारस्थान नेमलेलं आहे, त्याचा तपास होत नाही। पंकजा मुंडे म्हणतात, काय म्हणतात की हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा हलत नाही ह्याच्यामुळं। हे कोण बोलते? मी नाही, कोण बोलते? धनंजय मुंडे बोलतात। आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात, पंकजाताई मुंडे म्हणतात, धनंजय मुंडे काय म्हणतात, माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, माझे त्यांचे घरचे संबंध आहेत, आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत। आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला या मोरख्याला वटमुक्त्यार पत्र सुद्धा दिलेले व्यवहार करण्यासाठी। ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं, कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र? जो विश्वास होय त्याला दिलं जातं। मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी? त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र एकमेकाशी बोलतात। अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय? हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल। याच्यावर काही बोला एवढं मी, तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय, तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय। आणि बीडमध्ये आज निघालेल्या मोर्चात महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला। हत्या करण्यात आलेल्या सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीचा आक्रोश पाहून सर्वजण गहिवरून गेले। माझ्या वडिलांना हा न्याय मिळालाच पाहिजे, माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे, हमको न्याय चाहिए, मला न्याय पाहिजे। आक्रोश हे सांगतोय की तुमच्या छानी होत नसेल, आमच्या महिलांच्या ताब्यात हे मारेकरी द्या आणि आम्हाला एन्काउंटर करू द्या। हा मोर्चा कुठल्या जाती धर्माचा नसून हा मोर्चा संतोष अण्णा देशमुखांसाठी आहे। इसके आगे खामोश बैठने वाले नाही। पंचक्रोशीतल्या सगळ्या गावांना वाटतं की त्यांचा वाली गेला आहे, दारात आम्ही दहन करू, नाहीतर आम्हाला न्याय मिळाला ना आज आमचं जगणं मुश्किल झाले। पकडा ना, याच्या मागे कोण आहे, कोण मास्टरमाइंड आहे याच्या मागे? काय करते सरकार? या सगळ्या आरोपींना फाशी आणि सूत्रधाराला सुद्धा जन्मठेप व्हावी ही मागणी आमची आहे। आणि यानंतर परभणीमधनं एक भयावह बातमी।